काही वेळेस पुरस्काराची प्रतिष्ठा वाढ. मला वाटतं सावरकरांना भारतरत्न जर पुरस्कार दिला तर पुरस्काराची प्रतिष्ठा वाढ. आणि त्या उद्देशाने माननीय मोहन भागवतने हे वक्तव्य केलं असावं. लक्ष्मण हाके आहेत ओबीसी नेते, त्यांचं असं म्हणणं आहे की 29च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवतील, तर भाजप हा उद्धव ठाकरेंसोबत जाईल. आपण कशा पद्धतीने बघता हाकेंच्या या विधानाकडे? शिव हाकेने ओबीसीचं संघटन सोडून धंदा चालू केला काय? आता 2026 चालू आहे. 2029 मध्ये काय होईल यांना जर कळालं तर उद्या यांच्याविषयी काय होईल भविष्य त्यांनी सांगावं ना. यांना स्वतःच भविष्य माहित नाही, ते सगळ्या पक्षाचं भविष्य सांगायला मनस्थिती वगैरे ठीक आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, उद्या मतमोजणी होतीये. मात्र सोलापूरच्या मोहोळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. राखीव ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या एका धाब्यावरती आढळून आलेल्या आहेत, त्यामुळे राजकीय वादंग पेटलेला आहे. आपण कशा पद्धतीने बघता ईव्हीएमच्या या सुरक्षिततेसंदर्भात? पहा, ज्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून जेव्हा हा गलथानपणा झालाय त्याची ताबडतोब चौकशी झाली. हे जरी राखीव ईव्हीएम असले तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, त्याची कॉपी होऊ शकते. अशा प्रकारचं मशीन बनवण्याचं टेक्निक ती शिकून जाऊ शकतो. आणि इतका निष्काळजीपणा ज्या अधिकाऱ्यांनी केला तेव्हा ते ताबडतोब निलंबित केलं पाहिजे, त्याच्यावर केस केली पाहिजे. तुम्हाला आपल्या सहकारी पक्षाचे नेते आहेत उमेश पाटील, त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूकच रद्द केली पाहिजे आणि बॅलेटवरती निवडणुका झाल्या पाहिजे. जिल्हा परिषद मध्ये बॅलेटवरच्या मला वाटतं बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्याच पाहिजे, म्हणजे बऱ्याच लोकांचं स्वतःविषयीचा गैरसमज कमी होऊन जाईल. ज्या उद्देशाने ते म्हणतात तसं काही नाहीये. बॅलेट पेपरवर जरी निवडणूक घेतलं तर काही पक्ष सक्षम आहेत, त्यांचं संघटन मजबूत आहे, त्यांना काही फार फरक पडत नाही ईव्हीएम का बॅलेट. तर येणाऱ्या काळात सरसंघचालकांनी असं व्याख्यानमालेत विधान केलेलं आहे की येणाऱ्या काळात सरसंघचालक हे ब्राह्मण नसतील, एससी एसटी समुदायातील कोणीही असू शकतो, कसं पाहता या हे पहा, आम्ही शाखेवर जात असताना आमच्या शेजारी कोण उभा आहे त्याची काय जात आहे कधी आम्ही विचारलं नाही. संघामध्ये कोणाची जात कधीच विचारली जात. हे आता हे मी जाहीर केलं नसतं, पण संघाचे प्रांताचे संघचालक म्हणजे महाराष्ट्राचे ही कोणी जाती होऊन रोजी भैया संघचालक झाले. रोजी भैया कोण जात बघून ठरवून जातो. त्याचं काम, त्याची संघाविषयी असलेली निष्ठा, हिंदू धर्माला तुमची निष्ठा, हे बघून संघचालक ठरवले जातात. खूप लहान आहे त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी, पण मी जे काही संघाची पाहिली आहे तो जातीला काही म्हणतो. सरसंघचालकांना असा विधान करण्याची का गरज नसते असं वाटतं? कारण आता ज्या पद्धतीनं ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू ध्रुवीकरण होतं देशामध्ये, त्यावरून असं वाटतंय संघावरती काय आहे की काही लोकांना असं वाटतं की का नाही करत तुम्ही, दलित का करत नाही. असे संघाच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो स्वयंसेवक येतो, जो प्रचारक येतो, हळूहळू ते काम त्या पदाला पोहोचतो. म्हणजे असंच काही कोणत्या रस्त्यावर कोणत्या माणसाला उचलून तिथे संघचालक करावं कारण यांना बरं वाटेल जे टीका करतात, असं तर नाही करता येत ना. एवढी मोठी आज जगातली सगळ्यात मोठी संघटना आहे, त्याच्यामुळे संघटना सांभाळण्याची ज्यांची क्षमता आहे, जी 50-50 वर्ष लोकांनी प्रचारक म्हणून काम केले, त्यांच्या नशिबी संघचालक होण्याचं भाग्य नाही मिळालं. कोणी कधी तक्रार केली, पण आजकाल लोकांची फॅशन झाली ह्याला संघचालकचा करून. तू कधी शाखेवर गेला होतास का? तू अगोदर शाखेवर जा आणि मग तू प्रतिक्रिया दे. हा शाखेवर जाणार नाही, हा शाखेची टिंगल करणार आणि हा म्हणणार की संघ का दलिताला करत नाही, संघ फलायला का करत नाही, असं नाही होत. जी संघटना उभा राहिली ती या सगळ्या लोकांच्या त्यागावर उभा राहिली. ते त्याग करण्याची तुमची आहे का क्षमता? नाहीये. बोललं म्हणजे कुणाला केलं पाहिजे असं होत नाही. मग मला वाटतं की जे टीकाकार आहेत त्यांनी अगोदर संघ समजून घेतला पाहिजे. सर, विरोधकांकडून अशी देखील टीका केली जाते की सरसंघचालक म्हणून आतापर्यंत एखाद्या महिलेला का स्थान दिलं गेलं नाही, महिला सरसंघचालक का होऊ शकत नाही? जर देशाचे प्रधानमंत्री महिला होऊ शकते, राष्ट्रपती महिला होऊ शकते, तर सरसंघचालक महिलाही का होऊ शकत नाही? हे पहा, प्रत्येक संघटनेचे आपले आपले कुठे धोरण. तुम्हाला कुणी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे, राष्ट्रीय सेविका संघ आहे, तो महिलांचा आहे. तिथे संघचालक महिला आहे, तिथे पुरुष नाही. कोणी महिलांसाठी सुद्धा एक वेगळा विभाग आहे, तो संघाचा विचार करून काम करतो. त्या महिला प्रचारक सुद्धा आहे. हे
मी काय म्हणलं, संघ समजून घ्यायचा नाही आणि टीका करणे पण मला वाटतं संघ समजून घ्यायचा असेल शाखेवर काय संघाची भौतिक आठवण राष्ट्रीय सेविका समिती जी आहे